श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत 2 संचालकांच्या जागेसाठी दिनांक 25 फेब्रुवारीला 15 केंद्रावर मतदान घेण्यात आले होते, तर दिनांक 26 फेब्रुवारीला मतमोजणी झाली होती। त्यामध्ये मोहिते पाटील गटाचे सर्वचे सर्व 21 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले आहे। सर्वचे सर्व 21 जागा जिंकून मोहिते पाटील गटाने विजयाचा गुलाल उधळला आहे। या निवडणुकीत एकूण 65.63% मतदान झाले होते। माळशिरस तहसील कार्यालयाच्या बाहेर मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी हलगीच्या कडकडाटात व फटाक्यांच्या आतिषबाजीत विजयाचा जल्लोष साजरा केला। मोहिते पाटील गटाचे मालोजीराव देशमुख, सुधाकर पौळ, प्रफुल्ल कुलकर्णी, सदाशिव आगमोडे, शिवाजी गोरे, रणजित पाटील, दत्तात्रय मिसाळ, सचिन लोकरे, बलबीर पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, अर्जुन दाहिंजे, लीलावती देवकर, लीलावती खराडे, रामदास कर्णे, सुनील माने हे 19 उमेदवार बिनविरोध झाले होते। तर माळशिरस उत्पादक गटातून मोहिते पाटील गटाचे ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांना 3558 मते, तर ॲडव्होकेट सुरेश पाटील यांना 3553 मते। इस्लामपूर उत्पादक गटातून मोहिते पाटील गटाचे बाळासाहेब माने यांना 3568, तर दत्तात्रय रणोर यांना 3489 मते पडली व कुमार पाटील यांना 3536 मते मिळवत विजयी झाले आहेत। तर विरोधी गटाचे गोपाळराव गोरे यांना 282 व उत्तम बाबर यांना 290 मते पडली आहेत। या विजयाबद्दल भाजप सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की 4 वर्ष बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने तसेच स्वतःची जागा जमीन तारण ठेवून कारखान्यासाठी पैसे उभा केले, त्यांच्यावर विश्वास ठेवून विकासाला साथ दिली व विरोधकांची डिपॉझिट जप्त केले। सभासद, कामगार व शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचं ते म्हणाले। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।